नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चालली आहे दिवे घाटला. हा पुणे सासवड रस्त्यावर सह्याद्री पर्वतरांगेतील एक घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो. खूप हिरवळ आहे इथे आणि खूप छान वाटतं. दिवे घाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला एक तलाव आहे. तो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुण्यातला 2 दिवसांचा मुक्काम आटोपला की पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते. पुणे ते सासवड हे 31 किलोमीटरचं अंतर वारकरी एका दिवसातच पार करतात. आणि या दिवे घाटात खूप काही पाहण्यासारखं आहे आणि खूप काही खाण्यासारखं पण इथे मिळतं. तर पावसाच्या दिवसामध्ये खूप इथे मजा असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आले दिवे घाटला पांडुरायाचं दर्शन घ्यायला. तर सर्व तुम्ही पण माझ्यासोबत पाऊले चालते पंढरीची वाट. तर याच वाटेने पंढरीची वारी चालते, तुम्हाला दाखवते. चला तर. एकच नंबर वाटतंय, पहा तुम्ही. कधी दर्शन घेईन असं झालंय. इथे येण्यासाठी तुम्हाला तिकीट भेटतील. तिकीट काढावं लागेल, 20 रुपये तिकीट आहे. तर तुम्ही येऊ शकता इथे. हे पहा, बॅक साईडून एंट्री आहे आणि समोरच आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल. मूर्ती पाहता क्षणी मन अगदी प्रसन्न होतं. पुणे ते सासवड महामार्गावरचा एक अवघड टप्पा म्हणजे दिवेघाट. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर टाळ मृदुंगाच्या तालावर करत वारकरी हा टप्पा लीलया पार करतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. माझं दर्शन झालं आणि खूप जण तिथे दर्शनासाठी आलेले होते आणि सकाळचा टायमिंग होता, त्यामुळे गर्दी कमी असते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर फक्त मूर्तीवर पडते आणि अगदी मनमोहित होऊन जातात सर्व. दर्शन घेतल्याशिवाय राहावे ना असं वाटतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर टाळ मृदुंगाच्या तालावर करत वारकरी हा टप्पा लीलया पार करतात. आणि हा रोडवरती अगदी मुंगीला चालायला सुद्धा जागा नसते, एवढा रोड कच्च भरलेला असतो. माऊलींची पालखी इथूनच जाते, याच रोडने. इथं खूप गर्दी असते त्या दिवशी. वाव, किती भारी वाटतंय. हा आहे दिवे घाट. मी तुम्हाला सुरुवातीला बोलले होते दिवे घाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला तलाव आहे म्हणून. तर पहा तुम्ही, समोर दिसतोय हा पहा, हा तलाव आहे. दंतकथेनुसार या तलावाला मस्तानी तलाव असे म्हणतात. मित्रांनो, तुमचं दर्शन झालं का? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.